सोपा इझी रेसिपीमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते। तर आज मी रेसिपी बनवणार आहे पातळ पोह्यांचा चिवडा। चला तर मग आपण रेसिपी बघूया। पोहे घेतलेले आहे, अर्धा किलो पोहे आहे, अजून बाजूला ठेवलेले आहे। अर्धा किलो पोहे घ्यायचे आहे। पातळ पोहे छान गाळून घेतलेले आहे, त्याच्यातला बारीक कचरा सगळा काढून घेतलेला आहे। एक वाटी शेंगदाणा, एक वाटी खोबरा, त्याचे बारीक कट करून घेतलेले आहे असे। फुटाणा डाळ एक वाटी, मिरच्याचे काप आवडीप्रमाणे, लसूण अख्खाच लसूण टाकणार आहोत आपण आता चिवडा मसाला बनवण्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे ते बघून घेऊया। 1 चम्मच धनिया पावडर, 1 चम्मच जीरा पावडर, चवीपुरतं मीठ, 1 चम्मच सोप, 1 चम्मच तीळ, 1 चम्मच चाट मसाला, अर्धा चम्मच तिखट, कारण की आपण मिरची टाकणार आहोत त्यामुळे अर्धा चम्मच तिखट, अर्धा चम्मच लिंबूसट, 1 चम्मच हळद, काळं मीठ घेतलं 1 चम्मच, साखर 3 चम्मच, हिंग अर्धा चम्मच। चला तर मग आता आपण पोहे भाजून घेऊया। पोहे भाजण्यासाठी मी एक कढई घेतलेली आहे मोठी, थोडं मोठं भांडं घ्यायचं, कुठलं पण घ्यायचं असलं तर, आणि त्यात फक्त पोहे नुसते नॉर्मल पोहे भाजून घ्यायचे। थोडे कुरकुरीत होईपर्यंत पोहे आपण भाजून घेऊया। अशा प्रकारे फक्त पोह्यांना हलवत राहायचं आणि गॅसची फ्लेम थोडी कमी ठेवायची, म्हणजे कमीच ठेवायची, त्याच्यामुळे पोहे आपले करपणार नाही आणि छान खुसखुशीत भाजले जाईल। सगळ्यात आधी मी कढई ठेवली, थोडी गरम होऊ दिली आणि त्याच्यानंतर मग पोहे भाजायला घेतले। अशा प्रकारे आपले पोहे छान भाजले गेलेले आहे। तुम्हाला दाखवते मी चेक करून। हे असे हातामध्ये घ्यायचे, असे क्रश करायचे, असे बारीक बुडका झाला की समजायचं की आपले पोहे झाले, किंवा मग तो पोहा आणि हा पोहा चेक करायचा, म्हणजे आपल्याला लक्षात येऊन जातं। आता आपण हे पोहे काढून घेऊया आणि आता हे पोहे काढल्याच्या नंतर आपण एकदा याला परत गाळून घेऊया, त्याच्यामुळे बारीक जे आपण भाजल्या गेलेला आहे, बारीक बुडका पडलेला असेल तो निघून जाईल, आपल्याला फ्रेश पोहा भेटून जाईल मग बनवायसाठी। चला तर मग आता याला काढून घेऊया। सगळे पोहे मी एका परातमध्ये काढून घेते, त्यानंतर आपण गाळून घेऊया। हे अर्धा किलो पोहे आहे, आपला सगळा टोटल चिवडा 1 किलोचा होतो। 1 किलोच्या प्रमाणाचा हा चिवडा आहे। तर अशाच प्रकारे आपण सगळा चिवडा पोहे आपण गाळून घेऊया, म्हणजे एक्स्ट्राचा जे बारीक बुडका आहे पोह्यांचा तो निघून जाईल। भाजणं झाल्याच्या नंतर मग असे पोहे गाळून घ्यायचे, मग आपल्याला असे छान फ्रेश पोहे मिळतात। हे आपले झालेले आहे, भाजणं झालेले आहे, गाळणं पण झालेले आहे। आता आपण शेंगदाणे तळून घेऊया, सगळं साहित्य आपण तळून घेऊया। मग अशी तुम्हाला कढीपत्ता सांगायचं विसरली होती, धुवून वाळू टाकला होता, त्याच्यामुळे आता हा सुकलं गेलेला आहे, तर हा कढीपत्ता पण घ्यायचा आहे आपल्याला। चला तर मग आपण आता शेंगदाणे तळून घेऊया। कढईमध्ये तेल ठेवलेलं आहे, ते छान गरम झालेलं आहे। आता आपण शेंगदाणे तळून घेऊया। शेंगदाणे आपल्याला कढईमध्ये टाकून घ्यायचे आहे। तेल एकदम गरम नाही करायचं, साधारण गरम करायचं, म्हणजे शेंगदाणे छान भाजल्या जातात, तळल्या जातात। छान शेंगदाणे आपल्याला तळून घ्यायचे आहे। अशा प्रकारे शेंगदाणे आपल्याला तळून घ्यायचे आहे। शेंगदाणे आपले छान मस्त असे तळले गेलेले आहे। आता आपण याला काढून घेऊया।
खोबरं पण आपलं छान तळलं गेलेलं आहे. मग अशी तुम्हाला मका पोहा दाखवायचा विसरली होती. अर्धा वाटी मका पोहा पण टाकायचा आहे आपल्याला. ते सगळ्यात लास्ट मध्ये तळणार आहोत आपण. आता आपण फुटाणा डाळ तळून घेऊया. फुटाणा डाळ तळण्यासाठी आपल्याला जास्त वेळ लागत नाही, लगेच होते, कारण की ती आधीच भाजलेली असते ना, त्याच्यामुळे फक्त तिला एकदा तेलामधून काढून घ्यायचं. अशा प्रकारे तर आपण मका पोहा तळून घेऊया. मगाशी विसरली होती मी दाखवायचा. आता सगळ्यात लास्ट मध्ये याच्यासाठी तळायचं आहे की आपल्याला शेंगदाणा खोबरा तळण्यासाठी जास्त गरम तेल नाही लागत आणि हे तळण्यासाठी जास्त गरम तेल लागते. आता गॅसची फ्लेम आपण मोठी करूया आणि आता मका पोहा तळून घेऊया. थोडा थोडा करून तळूया अशा प्रकारे. संपूर्ण आता मका पोहा मी टाकून दिला. लास्ट मध्ये कढीपत्ता, कढीपत्ता पण झालेला आहे छान असा. आता आपण त्यातलं तेल कमी करूया आणि मिरची टाकूया. हा लसूण आहे 10-12 पाकळ्या, सोललेला नाही, तसंच टाकायचं आहे. फक्त आपण याला थोडंसं खलबत्त्याने क्रश करून घेऊया. मिरची लसूण हे लास्ट मध्ये याच्यासाठी की आता आपल्याला झालेला आहे आपला, फक्त आता मसाला तयार करायचं काम आहे. आणि हे उरलेलं तेल आपण चिवड्यामध्ये टाकूया, म्हणजे कसं चिवड्याला पण या मिरचीचा तिखटपणा लागेल तेलामुळे. म्हणून लास्ट मध्ये आपण ही मिरची सिक्वेन्स प्रमाणे तळलेली आहे. आता याच्यातच आपण लसूण पण टाकून देऊया. मिरची लसूण छान तळला गेलेले आहे. आता काढून घेऊया. आता आपण मसाला तयार करून घेऊया. त्यासाठी 3 चम्मच साखर, अर्धा चम्मच तिखट, मी कमी मिरची घेतलेली आहे त्याच्यामुळे अर्धा चम्मच तिखट टाकलेलं आहे. लिंबूसट अर्धा चम्मच, हळद 1 चम्मच, जीरा पावडर 1 चम्मच, धनिया पावडर 1 चम्मच, हिंग अर्धा चम्मच, काळं मीठ 1 चम्मच, सोप 1 चम्मच, चाट मसाला 1 चम्मच, चवीपुरतं मीठ. आता आपण याला मिक्सरमध्ये फिरून घेऊया आणि एक मसाला आपला तयार होऊन जाईल. तीळ होते याला आपण कढईमध्ये टाकून घ्यायचं आहे, म्हणजे आपण ते सगळं तळलेलं आहे ना. कढई थोडी थंडी झालेली आहे. आता आपण त्यात तीळ टाकून घेऊया.
आपल्याला नंतर चिवड्यामध्ये टाकायला टाइम पडते. एवढ्या गरम तेलामध्ये, थंड तेल, जरा गरम जरा थंड अशामध्ये तीळ टाकून घ्यायचे. हे त्याच्यानंतर मग आपण सगळं मिश्रण एकत्र केल्यावर हे तेल आपण वरून टाकूया. अशा प्रकारे आपला चिवडा मसाला रेडी झालेला आहे. छान मस्त बारीक एकदम. याच्यामुळे काय होईल, जे खाली चिवडा बसतो त्याला मीठ लागलेलं असते ना, मीठ पण सगळं परफेक्ट लागेल आणि चिवडा पण खायला छान टेस्ट लागेल. लिंबू चट वगैरे टाकलेलं आहे, ते सगळं मस्त मिक्स झालेलं आहे. आता आपण चिवडा बनवायला घेऊया. आता सगळ्यात आधी याला आता मिक्स करून घ्यायचं अशा प्रकारे, म्हणजे जो मसाला आहे ना तो सगळीकडे लागेल. छान असं मिक्स करून घ्यायचं. सगळीकडनं मिक्स झालं की मग आता आपण मसाला जो तयार केलेला आहे तो टाकूया. आता हा संपूर्ण मसाला आपण थोडा थोडा टाकून घेऊया. सगळ्या बाजूनी टाकायचं म्हणजे मग व्यवस्थित लागतं. छान मिक्सरच्या भांड्याचा सगळा मसाला काढून घ्यायचा, चिपकून बसलेला असतो. हाताने छान मिक्स करायचं. अशा प्रकारे मिक्स करायचं. आता आपण त्यात तेल टाकून घेऊया. तेल टाकून घेऊया. आणि मिक्स करूया. अशा प्रकारे आपला चिवडा रेडी झालेला आहे. मस्त असा मस्त चिवडा असा रेडी झालेला आहे. हा 1 किलोच्या प्रमाणामध्ये चिवडा बनलेला आहे आपला. मस्त अशा प्रकारे चिवडा आपला रेडी झालेला आहे. जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा, इंस्टाग्रामवर फॉलो करा. धन्यवाद.